श्री देवी शारदा, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद् आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं काही दिवसांच्या अंतरानंतर आपण पुन्हा भेटतोय। आजचा दिवसही तसा पवित्र आहे। एक म्हणजे गुरुवार आणि मकर संक्रांत। आपले सण हे चांद्र पंचांगाप्रमाणे असल्यामुळे कधी गणपती हा ऑगस्टमध्ये येतो, कधी सप्टेंबरमध्ये येतो, अधिक महिना असला तर म्हणजे तिथी महत्त्वाची असते आणि ती कोणत्या तारखेला येईल याचं काही निश्चित गणित म्हणजे गणित असतं, पण आपल्याला व्यावहारिक दृष्टीने ते कळत नाही सामान्य माणसाला। पण हा जो आपला एक सण आहे, सोहळा आहे संक्रांत नावाचा, तो 14 जानेवारीला येतो। कारण ही एक भौगोलिक घटना आहे आणि भौगोलिक घटना तुम्ही कोणतंही नाव द्या ना, म्हणजे सकाळी 6 o'clock सूर्योदय होतो, 6 वाजता सूर्योदय, 6 बजे सूर्योदय होतो। तुम्ही नाव भाषा कुठलीही वापरा, सूर्योदय त्याच वेळेला होणार आहे। तसं 14 जानेवारीला मकर संक्रांत म्हणजे मकर वृत्ताकडून आपण म्हणतो ना ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन, ट्रॉपिक ऑफ कॅन्सरकडे यायला लागतो सूर्य। आणि ट्रॉपिक ऑफ कॅन्सर म्हणजे कर्कवृत्त हे भारताच्या मध्यातून जातं। म्हणजे आता तो भारताकडे यायला लागलेला आहे सूर्य, म्हणजे आता प्रकाश वाढणार, आता दिवसाची लांबी वाढणार। तशी ती दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू झालं साधारणतः 20-21 डिसेंबरला, तेव्हापासूनच सुरू झालेलं आहे। पण आता तर सूर्याचा जो आपण म्हणतो ना की ॲपरंट त्याचा जो प्रवास आहे, प्रत्यक्षात सूर्य नाही, आपण हलतोय आणि आपली दिशा अशी कलती आहे ना ॲक्सिसची, आणि त्यामुळे हा फरक पडतो। पण सूर्य आता आपल्या देशाकडे यायला लागलाय, म्हणायला काय हरकत आहे। त्यामुळे काय होणार आहे, ऊर्जा वाढणार आहे सर्व प्रकारची। सूर्य हा आपल्याला ज्ञान देतोच, विचार बुद्धी त्याचा देवच आहे सूर्य, पण तो कर्म प्रेरणा देतो। म्हणजे सूर्य उगवला की सगळी पाखरं काय, लेकरं काय, वासरं काय, आपण सगळी मंडळी व्यवहार सुरू होतात जगाचे। तुम्ही कोणत्याही धर्माचे असा, तुम्ही कोणत्याही देशातले असा, उगवता सूर्य हा तुम्हाला कर्म प्रेरणा देतो, म्हणजे कर्म करण्याची एका अर्थाने प्रेरणा, स्फूर्ती किंवा शक्ती देतो। हा महत्त्वाचा भाग आहे। म्हणून मकर संक्रमण हे फार महत्त्वाचं आहे। संक्रमण म्हणजे ट्रान्झिशन, ते सतत घडत असतं ना कणाकणाला। गमतीनं म्हणलं जातं की ॲडम सेड टू इव्ह, हा त्यांच्या बायबलच्या दृष्टीनं पहिला मानव हा ॲडम आणि पहिली स्त्री ही इव्ह, आणि तो तिला काय म्हणतो माहिती ना, डार्लिंग वी आर पासिंग थ्रू अ स्टेट ऑफ ट्रान्झिशन। म्हणजे तेव्हापासून ट्रान्झिशन सुरू आहे। तुम्हाला काय वाटतं, काय काळापासून कृष्णाच्या काळापर्यंत ट्रान्झिशन नव्हतं, बुद्धाच्या काळापर्यंत ट्रान्झिशन नव्हतं, आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, ट्रान्झिशन नाही आहे का? सो एव्हरी वर्ल्ड किंवा आपण म्हणूया की एव्हरी मोमेंट द एंटायर युनिवर्स इज पासिंग थ्रू ट्रान्झिशन। पण काही ट्रान्झिशन निसर्गातलं असतं, काही ट्रान्झिशन हे जीवनातलं असतं। संक्रांत संदेश देते क्रांतीचा। संक्रांत म्हणजे क्रमाक्रमाने, पण क्रांती करा जीवनात, काहीतरी बदल घडवा की जो विधायक बदल आहे, विधायक रचनात्मक म्हणजे ज्याला आपण कन्स्ट्रक्टिव्ह म्हणतो, तसा बदल जीवनात घडवायला पाहिजे। आणि त्यासाठी आणखीन एक मुहूर्त आपल्याला मिळतोय आजचा, संक्रांतीचा, मकर संक्रमण। त्यानंतर संक्रांत म्हणली की आपल्याला हळदी कुंकू आठवतं आणि स्त्रिया घरातून जातात। पूर्वी त्या नोकरी करत नव्हत्या म्हणून हळदी कुंकू हा एक सोशल इव्हेंट असायचा। आता रोजच घराच्या बाहेर असतात, आता त्या निमित्ताने घराच्या बाहेर पडायला नको। आणि हळदी कुंकू ही जी सध्याची पिढी आहे त्यांना त्याच्यात काही फार महत्त्व वाटत नाही। पण हळदी कुंकवाच्या बाबतीत एक घडलेला प्रसंग तुम्हाला सांगतो, जीवनाबद्दल एक नवीन दृष्टी आपल्याला देईल। कुठला प्रसंग आहे तो की एका कॉलनीत एक सामूहिक हळदी कुंकू करायचं होतं तिथल्या मंदिरात। ते सांगायला गेल्या स्त्रिया एकमेकांना, आपण काय करतो इथे, काहीतरी छोटे छोटे वाटतो, आपण काहीतरी मोठं वाटूया, कुठल्या तरी एका स्त्री वक्त्याला बोलवूया की जी महत्त्व सांगेल आपल्या संस्कृतीचं, हळदी कुंकवाचं, एकंदर आजच्या काळात स्त्रीच्या व्यक्तिमत्वाचं, कर्तव्याचं। कारण अर्ध अंगण स्त्रियांनी व्यापलेलं आहे। या विश्वाचं अर्ध अंगण किंवा आपण जगातली अर्धी लोकसंख्या, भारतातली तर निश्चितच स्त्रियांची आहे ना, अर्ध क्षितिज त्यांनी व्यापलेलं आहे।
त्यामुळे काय आहे की त्यांच्याबद्दल काहीतरी आपल्या महत्त्वाचे, आपण म्हणतो ना महिलांचं सक्षमीकरण, असा एक आपण कार्यक्रम आयोजित करूया. चांगली कल्पना होती. एक स्त्री काय म्हणाली की माझा हळदी कुंकूवरच विश्वास नाही आहे, मी हळदी कुंकू करणार नाही आहे. आणि त्यानंतर ती सगळ्यांना सांगेल मी हळदी कुंकू करणार नाही, कसल्या हळदी कुंकू करायचं आहे वगैरे वगैरे. मला ज्यावेळेला एक सांगायला आल्या की त्यांना काहीतरी सांगितलं पाहिजे ना, त्या डोक्यावर परिणाम होईल. हळदी कुंकू न करणं हा त्यांना पराक्रम वाटतो. हळदी कुंकू न करणं हा त्यांना प्रवाहाच्या विरुद्ध जाणं म्हणजे कुठली तरी क्रांती आहे. मला भेटल्या कधीतरी, म्हटलं त्यांना मी काय सांगणार आहे, कधी भेटल्या तर बघूया. त्यांनी मला बरं झालं सर भेटलात, मी हळदी कुंकू यावर्षी करणार नाही आहे. मी म्हटलं नाही नका करू तुम्ही, पण मला वाटतं की काही निर्णय, उदाहरणार्थ हळदी कुंकू करणं न करणं हा आपल्या हातात नसतो. सहज बोलून गेलो तर ते म्हणाले की आपल्या हातात काय, न करणं माझ्या हातात आहे, करणं माझ्या हातात आहे. म्हटलं हो बाबा, मी आपलं सहज बोलून गेलो. पुढच्या आठवड्यात त्यांचे पतिदेव गेले अपघातात. आणि नंतर ज्यावेळेला हळदी कुंकू होतं त्यावेळेला सगळ्यांना सांगत सुटल्या की खरंच हळदी कुंकू करणं हे माझ्या हातात नाही आहे. करणं न करणं हा भाग निराळा आहे, पण मी करत नाही ह्याच्यात जाहिरात करायची किंवा कुठला तरी एक पराक्रमी वल्गना करायची, इथे कुठेतरी चूक आहे. कारण तुम्ही हळदी कुंकू करूच शकणार नाही जर हळद आणि कुंकू लावण्याची तुमची अवस्था नसेल तर. हा आपल्या संकेत आहे ना, सुवासिनी ज्या असतात, सौभाग्यवती ज्या असतात त्याच हळदी कुंकू करतात, हे आपण ठरलेलं आहे ना संस्कृतीने. असा प्रकार लक्षात घ्या. म्हणून मी हे करणार नाही मी ते करणार नाही याला काही अर्थ नसतो. सूर्य हसत असतो वरून, अरे सगळं माझ्यामुळे तुम्ही करताय. सद्गुरू हसत असतात, अरे माझ्यामुळे तुम्ही सगळं करताय. हा विश्व चालवणारा जो परमेश्वर परमात्मा आहे, परब्रह्म आहे, आणि ती नियती किंवा ती शक्ती आहे, पराशक्ती, हसत असतात ज्यावेळेला मी करणार आणि मी करणार नाही. पण ही एक दृष्टी आध्यात्मिक आहे ना, ती खूप चांगली आहे. ऐहिक दृष्टीनं, ऐतिहासिक दृष्टीनं या दृष्टीचा किंवा वृत्तीचा आपल्याला थोडा तोटाच झालेला आहे. आणि आचार्य शंकरांचं चरित्र वाचताना, ऐकताना आणि सांगताना हा मुद्दा पहिला आला पाहिजे. पण त्यापूर्वी आपण काही श्लोक म्हणूया. मी अर्धा चरण सांगतो आणि तुम्ही माझ्या मागून म्हणा. ही सद्गुरूंना वंदन आहे. सद्गुरू कुठलाही असला तरी चालेल, आणि हे तर जगद्गुरू शंकराचार्य आपण म्हणतो. सर्व वेदांत सिद्धांत गोचरम तम गोचरम सर्व वेदांत सिद्धांत गोचरम तम गोचरम गोविंदम परमानंदम सद्गुरुं प्रणतोस्म्यहम् सद्गुरुं प्रणतोस्म्यहम् शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. आता शंकराचार्यांचा प्रसिद्ध श्लोक फार सुंदर आहे. श्रुती स्मृती पुराणानां आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं शंकरं लोकशंकरं. 32 वर्षांचं आयुष्य, 8 अशात त्यांनी काय केलं, आणि आले तसे निघूनही गेले एखाद्या वावटळीसारखे, एखाद्या झंझावातासारखे. फार सुंदर श्लोक आहे. अष्टवर्षे चतुर्वेदी द्वादशे सर्वशास्त्रविद षोडशे कृतवान् भाष्यं द्वात्रिंशे मुनिरभ्यगात. पहिल्या 8 वर्षात 4ही वेदांवर त्यांनी प्रभुत्व मिळवलं. नंतरच्या 8 वर्षात सर्व शास्त्र
त्यांच्यावर प्रभुत्व मिळवलं, ती आत्मसात केली. नंतर 16व्या वर्षी भाष्यग्रंथ लिहायला सुरुवात केली आणि त्याच्यापुढे 32व्या वर्षी हा मुनी, हा अत्यंत तेजस्वी बुद्धिमान निघून सुद्धा गेला, नैरभ्यगात. आता नरजन्म महात्म्य हे महत्त्वाचा श्लोक आहे विवेक चूडामणीमधला, आणि आपण त्या अंगानं सुद्धा हे चरित्र बघणार आहोत. आपल्या जीवनासाठी 3 गोष्टी महत्त्वाच्या सांगितलेल्या आहेत. त्यापैकी जवळजवळ एक तर आपल्याला मिळालेलीच आहे, दुसरी सद्गुरूंच्या माध्यमातून मिळालेली आहे, तिसरी आपण मिळवायची. पण इथे आपण ज्यावेळेला अशा सत्संगात सामील होतो, सहभागी होतो, त्यावेळेला ती तिसरी गोष्ट सुद्धा थोड्या अंशानं का होईना पण आपल्यात असते. ऐका, दुर्लभम त्रयमेवैतत्, दुर्लभम त्रयमेवैतत्, दुर्लभम त्रयमेवैतत्, दुर्लभम त्रयमेवैतत्, देवानुग्रह हेतुकम. देवानुग्रह हेतुकम. देवाची कृपा आहे म्हणून या 3 गोष्टी असतात. मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम, मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम, मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम, मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम, महापुरुष संश्रयः, महापुरुष संश्रयः. दुर्लभम त्रयमेवैतत्, दुर्लभम त्रयमेवैतत्, देवानुग्रह हेतुकम, देवानुग्रह हेतुकम, मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम, मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम, महापुरुष संश्रयः. महापुरुष संश्रयः. दुर्लभम त्रयम, ह्या 3 गोष्टी दुर्लभ आहेत आणि त्या देवाच्या अनुग्रह देवाच्या कृपेमुळेच मिळतात. एक मनुष्यत्वम, तुम्हाला देवाची कृपा काय, तो खूप मोठा सिद्धांत आपण सांगितलेला आहे. पण मनुष्य जन्म मिळालाय ना, ठीक आहे. आता मुमुक्षुत्वम म्हणजे हा मनुष्य जन्म उपयोग करून वापरून यातून मुक्त व्हायचं, पुन्हा जन्माला नाही यायचं. हा आपल्या संस्कृतीने सांगितलेला एक मोठा हेतू आहे किंवा एक लक्ष्य आहे, टार्गेट किंवा गोल आपण ज्याला म्हणतो ते. मोक्ष, मुक्ती, त्यालाही अर्थ आहे. आपण अनेकदा बघितलं आहे, शंकराचार्यांच्या चरित्राच्या माध्यमातून पुन्हा एकदा बघणार आहोत. मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम, मुमुक्षुत्व म्हणजे कोण, मोक्षाची इच्छा असलेला, म्हणजे मोक्षाची इच्छा हे दुसरं आहे. पहिल्यांदा माणसाचा जन्म, दुसरा मोक्षाची इच्छा, आणि महापुरुष संश्रय. संश्रय हा म्हणजे सत्संग, आश्रयाने, आश्रयाला जाऊन राहिलेल्या सगळ्यांचंच कल्याण होतं असं नाही. कारण आपण बघतात ना की संतांच्याकडे अनेक लोक असतात, पण सगळ्यांचा कुठे तेवढाच विकास होत नाही. म्हणून महापुरुष संश्रया सम्यक आश्रया, म्हणजे सत्संग याला म्हणतो, सहवास असा की जो माझा खऱ्या अर्थाने विकास घडेल. सद्गुरूंचा सहवास आणि माझा आत्मविकास, या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्या दृष्टीनं आपण हे जे श्लोक म्हणले रोज म्हणणार आहोत, त्याचा खूप अर्थ आहे. किती सुंदर सोपं संस्कृत होतं ते. आता मुख्य विषयाकडे वळूया. हा विषय मांडलाय, पण 1-2 घटना घडल्या. त्यातली पहिली घटना तुम्हाला सांगतो की एका शंकराचार्यांना आपल्या एका पीठावर असताना अटक केली गेली. आणि मी चुकत नसेल तर अगदी दिवाळीच्या दिवशी त्यांना अनसेरेमोनियसली म्हणतात ना की काही, अरे बाबा हे शंकराचार्य हे एका मोठ्या धर्माचे, विशेषतः या देशाच्या धर्माचे ते गुरु आहेत, ते जगद्गुरू आहेत, ते पीठाधीश आहेत. कुठलाही विचार केला नाही, ओढत नेल्यासारखं त्यांना नेलं. एक चीड निर्माण झाली लोकांची. पण त्यांच्याबरोबर त्यांना त्यांचा घोषणा करणारा, समर्थन देणारी किती मंडळी होती, जवळजवळ नव्हते. पण हे चूक आहे, हे चूक आहे, ह्याचं काहीतरी केलं पाहिजे, आपल्या देशात असं घडतं म्हणजे काय वगैरे, आणि मग दुसऱ्या धर्माच्या आचार्यांना हे असं केलं असतं का वगैरे चर्चा सुरू झाली. एका घरात एका मुलीने विचारलं की बाबा शंकराचार्य कोण, तुम्ही ज्यांच्याबद्दल बोलताय शंकराचार्य कोण आहेत? तुम्हाला शंकराचार्य माहीत नाहीत? ते म्हणजे शंकराचार्य, त्यातल्या त्यात काही जणांना त्यांचे निरनिराळी पीठं आहेत. कोणते पीठं बाबा माहीत नाही. मग तिला काय वाटलं त्या मुलीला की गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ, डाळीचं पीठ असली पीठ आहेत की काय, कारण बापाचं ज्ञानच तेवढं. शेवटी एका वडिलांनी सांगितलं की मला शंकराचार्यांबद्दल माहिती नाही, तू शाळेतल्या इतिहासाच्या शिक्षकांना विचार. इंग्रजी माध्यमातले इतिहासाचे शिक्षक त्यांना खरंच शंकराचार्यांचं स्पेलिंग जर विचारलं असतं अस्खलित तर सांगता आलं नसतं. तिथेही आनंदी आनंद. मग त्यातल्या त्यात माहिती मिळणार तुम्हाला हल्ली गुगलवर माहिती मिळाली ना, पण ती माहिती होती लक्षात ठेवा जे छापील असतं ना, स्टॅटिस्टिक्स, आकडेवारी, छापील मजकूर, इट नायदर ब्लीड्स नॉर स्मेल्स.
त्याला रक्तही नसतं आणि त्याला गंधही नसतो, त्याला स्पर्शही नसतो. लक्षात ठेवा ना, ते फक्त दिसतं, ते चरित्र दिसलं, चित्र दिसलं, पण त्याला गंध कुठे, त्याला वॉर्मथ ऊब कुठे. लक्षात ठेवा. आता शंकराचार्यांच्या सह्याला नमस्कार घातला, अरे पण ती जिवंत व्यक्ती होती कशी, त्यांचं चरित्र होतं कसं. तेव्हा वाटलं की अरे हे खरंच. अनेकांनी विचारले शंकराचार्य कोण आहेत, आणि याचा दोष लोकांकडे नाही आहे. लक्षात ठेवा. आपण जर प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर याचा दोष शंकराचार्यांवर सुद्धा आहे ना. सध्याचे जे शंकराचार्य पीठाधीश झालेले आहेत ते किती जनतेपर्यंत पोहोचले, घराघरापर्यंत पोहोचणारी अशी कोणती व्यवस्था त्यांनी निर्माण केली. शंकराचार्यांनी किती व्यवस्था निर्माण केली. 7 त्यांनी 4 मुख्य पीठ, 3 उपपीठ. तो सगळा विषय आपण एक दिवस मांडणार आहोत. कारण का की तो महत्वाचं ऑर्गनायझेशन ज्याला म्हणतात ना, ते करणारा हा माणूस आहे. पण आज त्यांची पीठ या संस्था न बनता संस्थानं बनलेल्या आहेत. मला हे खेदपूर्वक म्हणावं लागतं. अत्यंत आदरपूर्वक त्या सगळ्या शंकराचार्यांना नमस्कार करून त्यांच्याकडून जी समाजाची अपेक्षा होती किंवा त्यांचे मूळ जे आद्य शंकराचार्य, आद्य म्हणजे आधीचे पहिले, त्यांची जी अपेक्षा होती त्या अपेक्षेचा भंग झालेला आहे. म्हणून त्यांनीच जर कोणा सोशल बेस, तरी हे शंकराचार्य ज्यांना अटक झाली ना त्यांचा बऱ्यापैकी सोशल बेस होता. लक्षात ठेवा. त्यांच्या पीठावर सध्या 17वे शंकराचार्य आहेत. म्हणजे शंकराचार्यांचा काळ कुठला हा आपला पुढचा मुद्दा आहे. पण दुसरा एक प्रसंग तुम्हाला सांगतो. हा एक प्रसंग, सगळ्यांना शंकराचार्यांची माहिती पाहिजे होती आणि गुगलवर मिळणारी माहिती वाचणारी किती, वाचून समजणारे काय, आणि मुख्य म्हणजे त्यांच्या हृदयाला भेटणारे जिवंत शंकराचार्य त्यांच्यापर्यंत पोहोचवले पाहिजे. काही वर्षांपूर्वी, ही घटना घडण्यापूर्वी, संस्कृतमध्ये एक आचार्य शंकर नावाचा चित्रपट आला होता. तो मुद्दामून तुम्ही मिळवून बघा. तो जगभर गाजला, संस्कृतमध्ये होता. पण भारतातल्या जवळजवळ सर्व भाषांची जननी संस्कृत असल्यामुळे जवळजवळ सर्वांना तो कळला. काय सुंदर घटना होत्या. 32 वर्षाच्या आयुष्यात त्या याच्यात शंकराचार्यांची भूमिका करणारी 4-5 मंडळी होते. पहिल्यांदा एक बालक शंकराचार्य होते, नंतर किशोर शंकराचार्य होते, नंतर गुरुच्या शोधाला स्नातक म्हणजे विद्यार्थी साधक शंकराचार्य होते, नंतर सिद्ध शंकराचार्य होते, नंतर सगळीकडे मठ स्थापन करणं, भारताचा प्रवास करणारे ते शंकराचार्य होते, जे बऱ्यापैकी प्रौढ म्हणजे 40 नंतरचे प्रौढ नाहीत, पण 32 वर्षाच्या मानाने प्रौढ. आणि सगळ्यात शेवटी आपल्या जीवनाची यात्रा संपवणारे शंकराचार्य. म्हणजे हे सगळे शंकराचार्य इतके सोज्वळ, इतके सात्विक आणि इतके तुम्हाला सांगतो की सुंदर दिसत होते की कोणीही त्यांना नमस्कार करावा. आता पुढचा इतिहास बघताना तुम्हाला कळेल की आजही त्यांच्यासारखी तेजस्वी माणसं आहे. आज ती परंपराच तेजस्वी आहे. मी शंकराचार्यांची परंपरा म्हणत नाही, पण ज्ञान अर्जन करण्याची म्हणजे मिळवण्याची, संपादन करण्याची आणि त्याचं वितरण करण्याची परंपरा आजही आहे, आपल्या देशात आहे. आणि शंकराचार्यांचा जो भाग, त्यांचं एकंदर जे जीवन, कार्य इज मिशन अँड जीवन इज लाईफ, लाईफ अँड मिशन. आणि लेगसी म्हणजे वारसा काय आहे, शंकराचार्यांचा कोणता वारसा आहे आपल्याला, तोच महत्त्वाचा विषय आहे. आणखीन दुसरा जो प्रसंग आहे ना, तो जास्त हृदयद्रावक असा आहे. कारण शंकर पाठशाळा, जिथे शंकराचार्यांचं मंदिर, शंकराचार्यांचा मोठा फोटो, अशा अनेक शंकर पाठशाळा आहेत. तिथे सहज दुसऱ्या कारणासाठी म्हणजे विषयासाठी गेलेलो असताना सहज विचारलं, शंकराचार्यांचं चरित्र कोणाला माहीत आहे? माहीत नाही. शंकराचार्य जन्म केव्हा झाला माहीत नाही, आईवडिलांचं नाव कल्पना नाही, त्यांचं एकंदर आयुष्य किती माहीत नाही, नाही माहीत. आणि नंतर ते मुख्य प्रधानाचार्य होते, त्यांना म्हणलं की अरे शंकर पाठशाळा म्हणजे शंकराचार्यांच्या शैलीवर चालणारी, त्यांनी जो वारसा दिलेला आहे तो वारसा पुढे नेण्यासाठी चालवलेली शाळा. आणि शंकराचार्यांचं चरित्र माहीत नाही. त्यांनी जे उत्तर दिलं ना ते फार शिक्षण क्षेत्रातल्या एका फार कसलेल्या माणसासारखं होतं. सिलेबसमध्येच नाही. सिलेबसमध्ये, कारण सिलेबसमध्ये निरनिराळे वाद, निरनिराळी शास्त्र, उपनिषद, गीता हे सगळं आहे, व्याकरण आहे, पण शंकराचार्यांचं चरित्र नाही. म्हटलं हे काहीतरी विचित्र आहे. म्हटलं आपल्याला सिलेबस कोणी निर्माण केलं? तुम्ही ज्यांना ॲफिलिएट झालेल्या आहेत त्या संस्थेने समजा निर्माण केलं, आपल्याला ॲड करता येत नाही. त्या मला वाटत नाही का, मी फक्त लाज हा शब्द वापरला नाही पण तो अध्यारूढ आहे, आपल्याला वाटत नाही का की ज्यांच्या नावानं आपण कुंकुम तिलक लावतो
त्यांचं जीवन आपल्याला माहीत नाही. तेव्हापासून संधी मिळाली की आद्य शंकराचार्यांचं चरित्र सांगणं. मी चरित्र हे शाहिरी अंगाने सांगणार आहे, म्हणजे जसा एखादा पुराणिक सांगतो, जसा एखादा प्रवचनकार, याच्यातले फार विचार शंकराचार्य हे सामान्य लोकांना कळणारे नाही आहेत. आणि मी सामान्यातला सामान्य आहे, संस्कृत वगैरे शंकराचार्यांचं, पण थोडा अभ्यास केल्यानंतर आणि या चरित्राने एका अर्थाने आपण प्रभावित होतो, मोहित होतो. असं जसं मनमोहन कृष्ण म्हणतो ना, तसं मनमोहक असं शंकराचार्यांचं चरित्र आहे. आणि आपण ते त्याच पद्धतीने बघूया. सुरुवातीला आणखीन एक गमतीदार मुद्दा, इतिहासाकडे पाहणारी भारतीयांची दृष्टी ही अत्यंत सुसंस्कृत आहे, पण ऐतिहासिक नाही आहे, ऐहिक नाही आहे. म्हणजे काय? हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा, हे राज्य स्थापन व्हावे ही स्वामींची इच्छा, सद्गुरूंची इच्छा, परमेश्वराची इच्छा. अरे हा भाव ठीक आहे ना, पण हा परमेश्वर कोण? इथे या लढाईत लढलेला परमेश्वर कोण? बघा ना, तलवार सुद्धा भवानी तलवार, ह्याच्यातला भाव. पण आज इतिहासात तलवार, तलवारीचं लांबी इतकी, तलवारीचं वजन इतकं, तलवारीला धार इतक्या दिवसांनी काढत होते, हे डिटेल्स असं म्हणजे असं हे घडलं, त्याला इतिहास म्हणतात. लक्षात घ्या. आणि इंग्लिशमध्ये हिस्ट्री इज हिज स्टोरी. हिज म्हणजे माणसाची स्टोरी आत्तापर्यंत आलेली, दॅट इज हिस्ट्री. हिस्ट्री इज बायोग्राफी ऑफ ग्रेट मेन. आणि आपल्याकडे इतिहासाची एकंदर त्यामुळे बघण्याची जी दृष्टी आहे, त्यामुळे आपण ऐतिहासिक स्थळं नीट राखली नाहीत, ऐतिहासिक जी संस्मरणीय स्थानं होती त्याच्याबद्दल अत्यंत अनास्था. म्हणजे ब्रिटिशांनी आपल्याला काही चांगल्या गोष्टी ज्या शिकवल्या त्याच्यात ही, अरे हे, पण त्यांना आपल्या इतिहासाबद्दल काय होतं सांगा बरं. एक मोठा प्रकल्प सध्या चालू आहे, त्याची मी तुम्हाला वेबसाईट सांगतो, तुम्ही मुद्दामून भेट द्या त्या वेबसाईटला. आणि मलाच आश्चर्य वाटलं, एवढं मोठं कार्य चालू आहे, रिरायटिंग ऑफ इंडियन हिस्ट्री फ्रॉम इंडियन व्ह्यू पॉईंट. आपला इतिहासाचं पुनर्लेखन झालं पाहिजे. मी 2-3 तुम्हाला उदाहरणं का देतो. शंकराचार्यांच्या जन्माच्या काळापासून वाद सुरू आहे, म्हणून हा मुद्दा आहे. थोडक्यात बघूया. पहिला उदाहरण तुम्हाला देतो की भारताच्या इतिहासाच्या पुस्तकात, शाळेतल्या 5वीच्या वगैरे असेल, की भारताचा शोध वास्को द गामानं लावला. हे वाक्य पोर्तुगीजांच्या इतिहासाच्या टेक्स्टबुकमध्ये पाहिजे की नाही? हे आपल्या पुस्तकात होतं, त्या लिहिणाऱ्यांना काही वाटलं नाही. आणि मुख्य ग्रेट म्हणजे शिक्षक, एकाही शिक्षकाला वाटलं नाही की हे काहीतरी चूक आहे. त्यांनी आपला फिल इन द ब्लँक, भारताचा शोध ब्लँक ब्लँकनं लावला, किंवा ह्यानं ब्लँक ब्लँकचा शोध लावला, संपलं. त्यांनाही वाटलं नाही की भारताचा शोध भारतीयांसाठी एक परदेशातून येणारा माणूस कसा लावतो, तो त्याच्या देशासाठी लावतो, त्यांच्या स्वार्थासाठी लावतो. पण एका अर्थाने बघितलं तर आपण खरंच शोध घेतला पाहिजे आपला. म्हणून भारत एक शोध, एक खोज नावाची एक सुंदर खूप सिरियल मोठी होती. त्याच्यात काही वादग्रस्त मुद्दे, आता कुठला इतिहास वादग्रस्त नाही आहे सांगा बरं. 1857चं बंड, म्युटिनी ऑफ इंडिया. म्युटिनी म्हणजे बंड, कुणाविरुद्ध केलेलं? त्यावेळच्या राजसत्तेविरुद्ध. त्यावेळेला राजसत्ता कोणाची होती? ब्रिटिशांची. त्यांनी त्यांचा इतिहास लिहिला ना. म्हणजे ब्रिटिशांच्या विरुद्ध लढणारं हे बंड होतं शिपायांचं, म्युटिनी. आपण त्याला स्वातंत्र्य युद्ध म्हणलं पाहिजे. आता आपल्याला सवय झालेली आहे की 1857चं स्वातंत्र्य समर किंवा स्वातंत्र्य युद्ध. सावरकर वगैरे सारख्याने आग्रहपूर्वक सांगितलं की हे आपण कसं म्हणायचं बंड म्हणून. दुसरी गोष्ट, शिवाजी अफजल खान भेट, त्याच्यात अफजल खानाचा वध. अफजल खानाच्या वधाचं जे वर्णन आहे ना, जे काही शाहीर सांगतात किंवा हे सांगतात, ते तसं वर्णन करायचं नाही. कारण कुणाच्या तरी भावना दुखावल्या जातात. म्हणजे त्यांनी वाघनकं घेतली होती, वाघनकं खुपसली पोटात, आणि आपण म्हणतो ना, असं सांगायचं नाही, भावना दुखावल्या जातात. पुलंनी ह्याच्यावर इतका मार्मिक विनोद केलेला आहे की शिवाजी महाराजांनी अफजल खानाची भेट झाली, त्यावेळी महाराष्ट्रात दुष्काळ पडला होता. शिवाजी महाराजांनी दुष्काळाचं वर्णन करून सांगितलं. ते वर्णन ऐकून आतडं पिळवटून बाहेर आलं अफजल खानाचं. वाघनखं म्हणायचे नाहीत, त्यांनी काढलं नाही, आतडं पिळवटून. असा इतिहास कुठली प्रेरणा देणार आहे सांगा बरं? कुठली देशभक्ती जागवणार आहे? आणि चुकातून शिका हा जो इतिहास शिक्षणाचा किंवा शिकवण्याचा एक महत्त्वाचा उद्देश आहे, तो कसा साजरा होणार आहे याच्यातून?
प्रत्येक वेळेला आपण असंच बघतो की आपल्या इतिहासाकडे बघताना आपली ही दृष्टीच आहे की एक तर परकीयांच्या दृष्टिकोनात शिवाजीला डोंगरातला लुटारू, माउंटन बँडिट किंवा माउंटन डेकॉइट असं म्हणलेलं आहे आणि मोठ्या मोठ्याने म्हणलेलं आहे, म्हणून आपणही म्हणलेलं आहे आणि नंतर जाहीर क्षमा मागावी लागलेली आहे की अरे तो हिंदवी स्वराज्याचा स्थापन करता, त्याला ब्रिटिश लोक नक्कीच म्हणा, हा नाही का म्हणला की वो पहाड का चूहा मैं लेके आता पहाड का चूहा, त्यांनी म्हणलेलं आहे. आपण काय म्हणणार, आपण हा गर्जना करणारा सिंह, आपलं वर्णन असं असलं पाहिजे ना. म्हणजे हिस्ट्री हॅज टू बी रिरिटन, पुनर्लेखन झालं पाहिजे. श्री द कुलकर्णी त्यांचं क्षेत्र निराळ होतं, पण ह्या विचारांनी ते पेटले आणि त्यांनी एक प्रकल्प सुरू केला. या प्रकल्प म्हणजे प्रोजेक्ट, त्याचं नाव आहे भीष्म. भीष्म म्हणजे दीर्घकाल चालणारा, भीष्म म्हणजे तडजोड न करणारा, भीष्म म्हणजे प्रतिज्ञा आणि कमिटमेंट म्हणजे बांधिलकी याचं प्रतीक भीष्म. म्हणून त्यांनी भीष्म प्रोजेक्ट सुरू केला. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, आत्तापर्यंत इंग्रजीतून 18 खंड प्रकाशित झालेले आहेत. हे किती जणांना माहीत आहे सांगा बरं? किती हिस्ट्रीच्या प्राध्यापकांना माहीत आहे? ते कोण वाचते? कारण इट इज नॉट प्रिस्क्राईब्ड. एक सिलेबसमध्ये नाही आणि एक प्रिस्क्राईब्ड नाही. हे असली पुस्तकं प्रिस्क्राईब करायला जिवंत मनाचे कार्यकर्ते आणि मुख्य म्हणजे त्याच्यापेक्षा शासनकर्ते, राज्यकर्ते पाहिजेत. हळूहळू थोडासा बदल व्हायला लागलेला आहे, ही चांगली गोष्ट आहे. आपला इतिहास आपल्या दृष्टीने केला पाहिजे. तुम्हाला एक सांगतो की गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड याचा शोध यांनी लावला, त्याचा शोध त्यांनी लावला, त्याचा शोध त्यांनी लावला. रेकॉर्डेड हिस्ट्री आहे. आपण हिस्ट्री म्हणजे इतिहास हा रेकॉर्डच केला नाही. साधे शिवाजी महाराज त्यांची 2 जन्मवर्ष सांगितली जातात आणि 2 जन्म साजरी शिवजयंती 2दा आपणच करतो. हेही लक्षात ठेवा. हे काय आहे विशेष? हा विनोद आहे, हा करुण विनोद आहे. आणि ह्या ते शिवाजी महाराज तर 400 वर्षापूर्वीचे. ज्ञानेश्वरांच्या बाबतीतही प्रत्येकाच्या बाबतीत जन्मस्थान किंवा जन्मकाळ आणि मुख्य म्हणजे ह्याच्या बाबतीत शंकराचार्यांच्या बाबतीत एका बाबतीत एकमत आहे, ते म्हणजे 32 वर्षांचं आयुष्य. पहिल्यांदा त्यांनी काय सांगितलं लक्षात ठेवा, इसवी सन पूर्व 509 ते 477 हे 32 वर्षांचं आयुष्य होतं. मग हा का झाला? अज्ञानातून झाला असेल किंवा कारस्थानातून झाला असेल. इतिहासकार खूप होऊन गेले इंग्रजीतून आणि भारताचा इतिहास त्यांनी लिहिला. मॅक्स मुल्लर नावाचे एक अत्यंत विद्वान होते. त्यांचं भारतीय वेद वगैरे संस्कृती ग्रंथावर प्रेम होतं. त्यांनी अनेक ग्रंथांची भाषांतरे केली, जर्मनमध्ये, नंतर इंग्लिशमध्ये झाली. इतके भारावून गेले लोकमान्य टिळक त्यांच्या कार्याने की त्यांना मोक्ष मुल्लर, मॅक्स मुल्लर नाही मोक्ष मुल्लर ही पदवी दिली. आणि त्या कार्याबद्दल ती पदवी योग्यच आहे. पण त्यांनी ह्या लोकांनी जो इतिहास लिहिला, अज्ञान किंवा कारस्थान, कारस्थान म्हणूनही त्याच्याकडे बघता येतं. कारस्थान म्हणजे कट. काय करायचा की भारताचा इतिहास येशू ख्रिस्तानंतर ओढायचा. कारण येशू ख्रिस्ताच्या आधी म्हणलं, एक तुम्हाला साधं उदाहरण सांगतो ना, की बायबल आणि गीता यांच्यातील 100 साम्यस्थळ असा एक पुस्तक. साम्यस्थळ म्हणजे काय? भाषांतर वाटेल की गीतेतलं ह्याच्यात. आणि त्यांचं गीता अलीकडे ओढण्याचे खूप प्रयत्न त्यांनी केले, पण गीता ही 5000 वर्षापूर्वीची आणि येशू ख्रिस्त मोठा माणूस. कारण क्रुसावर मरणं हे सोपं नाही आहे. आणि इतका त्या धर्माचा प्रसार त्यांनी ज्या पद्धतीने केला, त्या पद्धतीबद्दल कशाला विचारता? आज जगाची सत्ता या धर्माच्या राष्ट्रांकडे आहे. चांगलं वाईट मी म्हणत नाही आहे, मी फॅक्ट सांगतोय तुम्हाला. तर तो येशू ख्रिस्त नंतर जन्मलेला आहे. म्हणजे जर साम्यस्थळं असतील तर गीतेचं भाषांतर बायबलमध्ये आहे. ते पुस्तक पुढे विड्रॉ केलं किंवा जास्त सर्क्युलेशन केलं नाही त्याचं, पण ह्या पुस्तकाबद्दल मी नक्की वाचलेलं तर नक्कीच आहे. 100 साम्यस्थळ त्यांनी सगळं. एक आता चूक झाली असेल किंवा हे मुद्दामून केलेलं आहे. चंद्रगुप्त हे गुप्त वंश किंवा ज्याला गुप्ता डायनेस्टी म्हणतो आपण, त्या गुप्त वंशात एक चंद्रगुप्त होता आणि मौर्य वंशात एक चंद्रगुप्त होता, चंद्रगुप्त मौर्य. या दोघांच्या याच्यात 1300 वर्षांचं अंतर आहे. चाणक्य आणि अलेक्झांडर हे समकालीनच्या चंद्रगुप्ताचे होते, जो गुप्त घराण्यातला होता. पण ह्यांनी चंद्रगुप्त मौर्याचे समकालीन त्यांना ठरवलं आणि त्याच्यानंतर 1300 वर्षांनी. म्हणजे ते जर इतिहासाच्या आधी 500 वर्ष झाले समजा तर अलेक्झांडर वगैरे पहिल्याच शतकात होता. इतिहास पूर्व म्हणजे येशू ख्रिस्ताच्या पूर्व, आपण इसवी सन पूर्व म्हणतो, बिफोर ख्राइस्ट, BC, लवकरच होता. पण त्याच्या आधी बुद्ध होता, महावीर. मग त्या काळात शंकराचार्य होते. म्हणून शंकराचार्यांचं तुम्हाला सांगितलं ना आत्ताचं,
शंकराचार्यांचे मठ आहेत आणि मठाची व्यवस्था एवढी परफेक्ट आहे की हे पहिले शंकराचार्य ते इतके वर्ष पीठावर होते, नंतर ते गेले किंवा त्यांनी पीठावरून खाली उतरले, दुसरे शंकराचार्य, हे तिसरे शंकराचार्य, ते इतके वर्ष पीठावर होते. 70 शंकराचार्यांचा इतिहास आहे ना डोळ्यासमोर. आणि तो तेच सांगतो की साधारणतः 2500 वर्षापूर्वी शंकराचार्यांचा जन्म झालेला आहे. आणि तो मान्य करायला हरकत नाही, कारण बुद्ध जैन यांचा जो एक प्रभाव होता आणि त्या प्रभावावर राजाश्रय त्यांना मिळाला होता, त्याच्यात काही वाईट नाही हो. बुद्ध आणि महावीर हे महामाणसं होते, महामानव होते. पण त्याचा जो हे म्हणतो आता हिंदू धर्म कुठे वाईट आहे हो, पण ज्या पद्धतीने आपण अस्पृश्यता, सोळ ओळ म्हणजे संकुचितपणाला, त्याच्यात काही वाईट नाही सोळ ओळ्यात, पण मी पवित्र तुझ्यापेक्षा जास्त हा विचार चुकीचा आहे. मी आता स्वच्छ झालेलो आहे, तो आंघोळ करू नये, स्वच्छता हा, पण पावित्र्य हा विचार कसा आला? मी तुझ्यापेक्षा जास्त पवित्र, होलियर दॅन दाऊ इंग्लिशमध्ये म्हणतात त्याला. यू आर होली, आय एम होलियर. यू आर होलियर, आय एम होलिएस्ट. यू आर होलिएस्ट, आय एम द होलिएस्ट. ही चुकीचं आहे, खूप नुकसान झालं. म्हणजे एवढा उदार मताचा हिंदू धर्म आणि अत्यंत अनुदार असा त्याचा व्यवहार झाला. आपण खूप किंमत भोगलेली आहे, अजूनही भोगतोय. अजूनही आपण दृष्टी व्यापक करायला तयार नाही आहोत. आणि ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव ना परा. ब्रह्मच सत्य आहे आणि जीव ब्रह्म हे लक्षात ठेवा, म्हणून जीव सत्य आहे, देह मर्त्य आहे. हे केवढं तत्वज्ञान. अद्वैत म्हणजे सगळ्याचा उगम एक आहे, सगळ्यांचा पिता किंवा सगळ्यांची माता एक आहे, म्हणजे सगळे एकमेकाची भावंड आहेत. याच्यापेक्षा वरचा विचार सांगा बरं तुम्ही. नाही आहे हा विचार. आणि हा शंकराचार्यांनी त्याला एवढं बळ, एवढं सामर्थ्य दिलं. अद्वैत वेदांत आपण ज्याला म्हणतो, ती जर जगाने मान्य केली जीवनशैली, तर खरं सांगतो जग शांत होईल. जगाचा प्रवास मानवतेकडे सुरू होईल. आज माणुसकी नाही आहे, मानवता धोक्यात आलेली आहे. आणि काय आपण करतो, माझं युद्ध तुझं युद्ध, मी जिंकलं तू पराभव झालास, हे चूक आहे सगळीकडे. फक्त स्वार्थ आहे त्याच्यात. आपण जास्त याचा विचार न करता एक मुद्दा फक्त तुम्हाला सांगितला, इतिहासाकडे बघण्याची आपली दृष्टी ही ऐहिक असायला पाहिजे होती. आता हा नवीन प्रकल्प होतोय, त्याला मान्यता परदेशात आधी मिळेल, मी तुम्हाला सांगतो. कारण कितीतरी पुरावे आहेत. आता विषय नाही तो, पण एका पुस्तकाचं नाव सांगतो. हे पुस्तक काही लिमिटेड एडिशन म्हणतात, तुम्हाला मिळणारही नाही पुस्तक. पण गोव्यातलाच एक प्रभू नावाचे, त्या प्रभूंनी खूप इंग्रजी पुस्तकं लिहिली सोशॉलॉजीवर वगैरे, पण त्यांनी एक पुस्तक लिहिलं. ते पुस्तक यांचं होतं, भारताच्या प्राचीन संस्कृतीतील प्राचीन शास्त्रांचा शोध आणि त्यापासून आजच्या भारतीयांनी घ्यावयाचा बोध, हा त्यांचा थिसिस होता PhDचा. आणि तो त्यांनी पुस्तक रूपात छापला. अशा पुस्तकाला कोण, पण त्यातला प्रत्येक चॅप्टर केमिस्ट्री, फिजिक्स, मेटॅलर्जी, ॲस्ट्रॉनॉमी, मेडिसिन, सगळ्या प्रकारची सायन्स, मॅथमॅटिक्स, सोशॉलॉजी, तुम्ही कुठलंही सायन्स बघा, त्याच्यातला आद्य हा भारतीयच आहे. कारण काळाच्या ओघात तो आधीच असणार आहे. शून्याचा शोध भारतीयांनी लावला वगैरे, आता जग मान्य करायला लागलेलं आहे. हे तुम्ही केमिस्ट वगैरे, पहिला केमिस्ट हा, अरे नागार्जुन रत्नाकर लिहिणार वगैरे, ते पहिले नाहीत का? हा यांनी याचा शोध लावला, त्यांनी त्याचा शोध लावला. ग्रहणांचा वेध घेण्याचा कुणी काढला पहिला प्रक्रम? वराहमिहिर, आज आपण म्हणतो ना आर्यभट्ट, भास्कराचार्य यांनी ग्रहणं, आणि ती कशी अचूक काढली हो. त्यावेळेला काय वेधशाळा होत्या काय, त्यावेळेला टेलिस्कोप होते का, कम्प्युटर्स होते गणित करायला? पण वेधकाल, स्पर्शकाल, मध्यकाल आणि मोक्षकाल, प्रत्येक ग्रहणाचा कितीतरी वर्ष, किती शतकं नाही सहस्रक आपण सांगतोय. मग हा जो आपण ज्याला ॲस्ट्रॉनॉमी म्हणतो, खगोलशास्त्र, त्या खगोलशास्त्रातले आद्य कोण असणार आहेत लोक? आपण कधी केलंच नाही, आपल्याला कधी आपल्या लोकांच्याबद्दल वाटलं नाही. एक फक्त शेवटचं उदाहरण सांगतोय, घडलेला प्रसंग, आणि पुढे जातो. आपल्याला ज्यांच्याबद्दल आदर आहे असे महाराष्ट्रातले चांगले वक्ते, विचारवंत आणि लेखक शिवाजीराव भोसले, त्यांनी हा सांगितलेला अनुभव आहे, लक्षात ठेवा. म्हणाले, मी जर परदेशात गेलो तर मला इतर गोष्टी बघण्यात रस नसतो, मला तिथल्या शैक्षणिक संस्था आणि विशेषतः लायब्ररी, ग्रंथालय. मी एका लायब्ररीत गेलो प्रख्यात विद्यालयाच्या, आणि त्यांना विचारलं की ग्रेट अमेरिकन्स, महान अमेरिकन्स, अशी पुस्तकं मला बघायची आहेत. तर ती म्हणली काही हरकत नाही, यू गो टू धिस रूम आणि देर आर 2 or 3 शेल्व्स,
अमेरिका सुरू केव्हा झाली हो? 1776. म्हणजे किती त्याला होतं. आणि हा प्रसंग घडला तो 200 वर्ष झाली असतील त्यावेळेला, 200 सव्वा 200 वर्ष. आता सुद्धा अमेरिकेला 300 सुद्धा वर्ष झालेले नाहीत. 2076 साली होते. इतकं त्याच्यात किती ग्रेट माणसं असणार आहेत. आता अमेरिकेचे सगळे प्रेसिडेंट्स ग्रेट म्हणून तुम्ही म्हणणार असाल तर सध्या काय चाललंय, काय दी ग्रेट नाही, हे सी ग्रेट आहेत. तुम्हाला खरंच सांगतो काय अर्थ आहे त्याच्यात. पण त्यांनी बघितली वगैरे सगळं. आणि नंतर म्हणाल, मी घाबरत घाबरत तिला विचारलं की भारतातील महामानवांची चरित्र असलेली पुस्तके इथे आहेत का? इंडियन? ती विचारते, डू यू हॅव टाईम? पण येस येस, आय विल बी हिअर फॉर क्वाईट सम टाईम, कम ऑन विथ मी. ती म्हणाली, 1 रूम 2 रूम अशा रूम्स भरलेले आहेत भारतातल्या महामानवांच्या चरित्रांनी. आणि म्हणाले तिथे सगळ्यांची चरित्र, सगळ्यांची माहिती, एन्सायक्लोपीडिया. त्याच्यात आर्यभट्ट मला भेटले, वराहमिहीर भेटले, हे सगळे भेटले. आणि ते मी बघत गेलो तिथून. त्या लोकांनी ते साठवलेलं आहे, कारण त्यांची ज्ञानाशी कमिटमेंट आहे. मी त्यांच्या राज्यकर्त्यांबद्दल बोलत नाही, ते इकडच्या सारखेच घाण आहेत. पण मला काय सांगायचं आहे की त्यांचे जे ज्ञानकर्ते आहेत, ज्ञान मिळवून वितरण करणारे, ऑक्सफर्ड, केम्ब्रिज, हार्वर्ड, प्रिन्स्टन ह्या विद्यापीठं म्हणजे खरंच विद्येची तीर्थक्षेत्र आहेत, ज्ञानाची तीर्थक्षेत्र आहेत. आणि त्यांच्या विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये त्यांचा जो व्हाईस चान्सलर असेल ना किंवा डीन, ही इज सुप्रीम. म्हणजे अटक करायची असेल तर याची परवानगी. आणि त्यांनी सांगितलं, डोंट अरेस्ट माय स्टुडंट्स. कुठलाही कायदा किंवा त्यांना काही करू शकत नाही. इतकं सॉव्हरीन बनवलेलं आहे. आपल्याकडे नालंदा, तक्षशिला ह्या ज्या विद्यापीठ आपण म्हणतो तशीच होती हो. सुप्रीम पाहिजे. शिक्षक जसा कोर्ट म्हणतो, कोर्टाचा न्यायाधीश हा पार्लमेंट वगैरे पासून इंडिपेंडंट असतो, त्याला स्वतंत्र सत्ता आहे, तशी शिक्षकांना आहे, आपल्या संस्कृतीने दिलेली आहे. पण आता आपणच त्या पात्रतेचे राहिलेले नाही आहोत, त्याला काय करणार. ते सगळं बघितलं आणि त्याच्यानंतर म्हणाले, आता मी जातो, दिस इज माय लास्ट डे. बरेच दिवस मी बघत होतो. त्यावेळेला त्या अत्यंत देखण्या तरुण रिसेप्शनिस्टनी, स्वागतिका, तिने असंच काहीतरी मला विचारला एक प्रश्न. आणि तिच्या प्रश्नाने एकाच श्वासात म्हणा किंवा एकाच वेळेला माझ्या मनात मला भारतीय असल्याचा खूप अभिमान वाटला आणि खूप लाजही वाटली. आय वॉज प्राऊड अँड आय वॉज अशेम्ड ॲट द सेम टाईम. का? ते म्हणाले, तिने प्रश्न विचारला की एवढे महामानव तुमच्या देशात होऊन गेलेले आहेत, आज तुमच्या देशाची अवस्था अशी का? तिने प्रामाणिकपणे प्रश्न विचारला. आमच्या देशात एवढेच झाले, तुमचे केवढे, मी नुसते बघते, तुम्हाला तुमच्या निमित्ताने मी कॅटलॉगमध्ये वगैरे शिरले, अरे प्रत्येक क्षेत्रात तुमच्याकडे महामानव, महापुरुष निर्माण झालेले आहेत. अशा देशाची अवस्था आज अशी का? म्हणजे ज्यावेळेला हा प्रसंग घडला त्यावेळेला आपण तर कर्जबाजारी अजूनही आहोत. त्यावेळेला दरिद्री, नेगेटिव्ह, पराभूत, सगळ्या क्षेत्रात कुठे नाही एक ऑलिम्पिक मेडल न जिंकलेले, अशी परिस्थिती होती त्यावेळेला. विचार करा. तुम्हाला वाटेल प्रास्ताविक लांबलं नाही. ह्या पार्श्वभूमीवर आपण शंकराचार्यांचं चरित्र पाहणार आहोत. आपल्या दृष्टीने शंकराचार्यांचा जन्म हा उलटी गणना असते, कारण ख्रिस्तपूर्व म्हणायचं ना, म्हणून उलटी गणना असते. त्यांनी सांगितलेलं की 577 ते 409, 577 ते उलटी मोजायची ना, मग ती 33 वर्ष झाली, 23 वर्ष झाली, आणि ही 9 वर्ष 32 वर्षांचं आयुष्य. वैशाख शुद्ध पंचमी हा त्यांचा दिवस आहे. काय सुंदर आहे बघा ही कल्पना. तुम्ही म्हणाल ओढून ताणून काढलेला अर्थ आहे असेल, पण शंकर या नावातच ही तिथी ते सांगून गेलेले आहेत. शंकर नाव ठेवलं, शंकराच्या अंशापासून झालं वगैरे सगळं कराय, पण शंकर या नावात तुम्ही जर संख्यासंकेत जर बघितलात तर बरोबर अर्थ होतो. आता आपण शम पासून सुरुवात करूया. य र ल व श, बरोबर, हे 5वं अक्षर आहे. ही तिथी आहे पंचमी. झालं. त्याच्यानंतर क, शंक, क हे पहिलं आहे. क ख ग घ ङ, क पहिलं आहे. आणि 2 पक्ष आहेत ना महिन्याचे, पंचमी तिथी ठरली, 2 पक्ष आहेत, शुद्ध आणि हे, तर पहिला पक्ष एकच, क, शुद्ध पक्ष. आणि आता र, य र आपण म्हणतो ना, य र ल व श, शंक र, र झालं 3रं अक्षर. ते अक्षर य र 2 आहेत. म्हणून त्यांनी सांगितलं की वैशाख 2रा महिना आहे, वैशाख. हां, तिथे पहिला पक्ष आहे शुद्ध, हां, आणि 5 पंचमी र, श क र
म्हणून वैशाख शुद्ध पंचमी हा त्याचा अर्थ आहे. आपण फक्त गंमत म्हणून बघितला. आपण पुढे जाऊया. शंकराचार्यांचा अभ्यास करायचा आहे. कोणती पुस्तकं आहेत? शांकर दिग्विजय, म्हणजे शंकराचार्यांनी जो दिग्विजय केला, म्हणजे अक्षरशः तो म्हणतो सध्या दशदिशा आपण म्हणतो, निदान 8 दिशा म्हणूया, तिथे शंकराचार्यांच्या वाङ्मयाचा अभ्यास चालू आहे. सर्व भाषातून त्यांची भाषांतर झालेली आहे. त्यांचे भाष्य म्हणजे कॉमेंट्रीज, टीका ग्रंथ हे इतकेच सुंदर आहेत. मग त्याची विष्णू सहस्रनामावर असू देत, गीतेवर असू देत, प्रत्येक शब्द त्यांनी स्पष्ट करून सांगितलेला आहे. आग्रह नाही आहे की हाच अर्थ, कारण नंतर जे आचार्य झाले, निंबार्काचार्य, मध्वाचार्य, रामानुजाचार्य, त्यांनी शंकरासारखे वेद, उपनिषद, गीता यांच्यावर हे केली ना, टीका केलीच ना. त्यांचेही ग्रंथ आहेत. एक म्हणतात द्वैत, शुद्ध अद्वैत, कोणी म्हणतात विशिष्टाद्वैत, कोणी म्हणतात द्वैताद्वैत. हे फिलॉसॉफीत आपल्याला जायचं नाही आहे, पण प्रत्येक आचार्यांनी, हे 4 आचार्य महत्त्वाचे, शंकराचार्य, रामानुजाचार्य, निंबार्काचार्य आणि मध्वाचार्य, त्यांनी हा अद्वैताचा सिद्धांत, अद्वैत आणि द्वैत असा करून सांगायचे सगळ्यांना एकच. तुकाराम म्हणतात ना की मला मुक्ती नको रे, मला भक्ती दे. मुक्तीच्या माथ्यावर नाचणारी भक्ती मला दे. भक्तीत काय गंमत आहे? मी भक्त आणि तू भगवंत, आणि विठ्ठल विठ्ठल म्हणता म्हणता मी तुझ्यात मिसळून जातोच की रे, अद्वैत झालंच की. देहाच्या पातळीवर द्वैत आहे, पण ज्यावेळेला आपण आत्म्याच्या पातळीवर एकरूप होतो, तद्रूप होतो, त्यावेळेला अद्वैतच असतं. म्हणून अद्वैत्व आणि द्वैत, हे द्वैत राखून मला अद्वैत साधण्यासाठी भक्ती, आणि म्हणून सुखे घालावे आम्हासी पुन्हा पुन्हा गर्भवासी म्हणतो ना आपण, पुन्हा पुन्हा गर्भवासी, माझी तयारी आहे, मला मुक्ती नको. पण तुकारामांना सांगायचे ते एकच ना, द्वैत माझा देह भक्त आणि तू तुझा देह भगवंत, त्यांच्यातलं एकरूपता ती खरी भक्ती जर असेल तर भक्तीच आहे ना ती. शेवटी अद्वैतच सांगितलंय, पण द्वैतातून अद्वैताकडे हा एक सुंदर प्रवास आहे. ही एक आनंद यात्रा आहे. आनंदाचे डोही आनंद तरंग सांगणाऱ्या तुकारामासाठी ही किती प्रसन्न यात्रा असेल बघा बरं. म्हणून ते म्हणतात द्वैतही पाहिजे आणि अद्वैत पाहिजे, द्वैताकडून अद्वैताकडे. यातून ते निरनिराळे सिद्धांत आले. सहज तुम्हाला सांगतो, शंकराचार्यांच्या जन्मापासून सुरुवात करून पहिले काही प्रसंग बघणार आहोत आपण. 5 दिवस आपण हा विषय पाहणार आहोत. आजपासून 5 दिवस, आज 14 तारीख आहे, 14 तारखेपासून 18 तारखेपर्यंत गुरुवार, चांगला वार आहे, गुरुचा वास आहे. आपण त्यांना जगद्गुरु शंकराचार्य म्हणतो. त्याचा अर्थ वगैरे आपण बघणारच आहोत. पण 4 मातांचा उल्लेख करून आपण पुढे जाऊया. या 4 माता शिवाच्या भक्त आहेत आणि त्यांची एकच प्रार्थना आहे की तू तुझ्या अंशरूपाने आमच्या उदरी जन्म घे. या 4ही मातांना शिवानी प्रश्न मी घेतो, तुमची भक्ती खूप चांगली आहे, मी प्रसन्न झालोय, मी तुमच्या उदरी, तुमच्या गर्भात प्रवेश करतो माझ्या अंशरूपानं, पण तुम्हाला कोणत्या प्रकारचा मुलगा पाहिजे? या 4ही जणांना विचारलं की दीर्घायुषी पण मूढमती म्हणजे मूर्ख, का अल्पायुषी पण मेधावी बुद्धिमान, कर्तृत्ववान पराक्रमी. या 4ही मातांनी क्षणाचाही विचार न करता सांगितलं अल्पायुषी चालेल, पण कर्तृत्ववान, सामर्थ्यवान, बुद्धिमान, प्रतिभावान असा आम्हाला पुत्र पाहिजे. पहिली मार्कंडेय, ती कथा सांगत बसत नाही, फक्त उल्लेख करतो. 12 वर्षांचं आयुष्य होतं. त्या मातेने 11 वर्ष आपल्या मुलाला मुलासारखं जगू दिलं आणि नंतर 12व्या वर्षात कोणता शेवटचा दिवस असेल माहीत नाही, तू शिवाच्या लिंगाला मिठी मारून बस, मी सगळं तुझं शिवाचं करेन, त्याच वेळेला करेन. म्हणजे शिवाला उठवते काकड आरती म्हणून, त्याच वेळेला तुला उठवेन. शिवाला अभिषेक घालते, त्याच वेळेला तुझी आंघोळ होईल. शिवाला नैवेद्य दाखवते, त्याच वेळेला मी तुला भरवेन. हे लक्षात ठेवा ना. पण तू मिठी सोडायची नाही शिवलिंगाची. आणि मग यमदूत येतात वगैरे, ते काही करू शकत नाहीत. यम येतो, तो ज्यावेळेला करतो की आता आला नाहीस ना तर मी ओढेनच तुला, त्यावेळेला ती शिवलिंगातून शंकर प्रकटतात आणि त्रिशूळ रोखतात आणि यमाला विचारतात. यम नमस्कार करतो, तुम्ही फक्त मृत्यूचा देव आहे, पण काळाचा महादेव तूच आहेस, नमस्कार करतो. आणि या मुलाच्या वाटेला आम्ही पुन्हा फिरकणार नाही. चिरंजीव झाला तो मार्कंडेय, चिरंजीव झाला आईमुळे आणि त्यांनी केलेल्या भक्तीमुळे. पुढचा दुसरा आपले शंकराचार्य, त्यांच्या ह्यांनी शंकराची सेवा केली आणि आईनेही सेवा केली. दृष्टांत झाले दोघांनी की माझ्या उदरात शिवाचा अंश, शिवांश हे प्रकट झालेला आहे आणि काळाच्या ओघात जन्म झाला, नाव शंकर ठेवलं. शंकराचार्यांचं पहिलं आयुष्य 16 वर्षांचं, नंतर ते 32 वर्षांचं कसं झालं ते आपण पाहणार आहोत.
तिसरे शिवाजी महाराज. त्यांच्या प्रत्येक महत्त्वाच्या किल्ल्यांवर शिवमंदिर आहे. आणि शिवाजी शिवराय आपण जे म्हणतो ना, शिवाचा अंश आहे हो साक्षात. तो रुद्र आहे, तो भयंकर आहे, आणि त्याचप्रमाणे तो दयाळू आहे, तो अत्यंत न्यायी आहे, तो निष्ठुर आहे पण न्यायी आहे. शिवाजी महाराजांचं चरित्र म्हणजे हे अशाच प्रसंगाने भरलेलं आहे की आयुष्य 50 वर्षांचं मिळालं शिवाजी महाराजांना. ते काय फार मोठं आयुष्य आहे असं नाही आहे. त्याच्यानंतर विवेकानंदाची आई वीरेश्वरांची पूजा करते. शंकर 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 हे करतात, जप करतात. आणि ते करताना झाले विवेकानंद, त्यांचं नाव वीरेश्वर ठेवलं. त्यांना वीरेन म्हणायला लागले. बोबडं त्याला बिले बिले म्हणायला लागले लहानपणी. मग पुढे त्यांचं नाव नरेंद्र वडिलांनी ठेवलं. नरेंद्र हरकत नाही. आणि पुढे तर ते काय स्वामी विवेकानंदच झाले. विवेकानंदांची जयंती 12 तारखेला आपण नुकतीच साजरी केली, 12 जानेवारीला. तो आंतरराष्ट्रीय यूथ डे म्हणजे कसा आहे, आंतरराष्ट्रीय युवा दिन आहे. आणि युवा स्पिरिट महत्त्वाचं आहे. 39 वर्ष 7 महिने असं काहीतरी आयुष्य विवेकानंदांना मिळालं. पुरती 40 वर्षे मिळाली नाहीत. केवढं कार्य करून ठेवलं विवेकानंदांनी. म्हणून या मातांना नमस्कार करूया. मार्कंडेयाची माता, शंकराचार्यांची आर्यांबा, शिवाजी महाराजांची जिजामाता, आणि मुख्य म्हणजे विवेकानंदांची जी आई भुवन, तिचं त्रिभुवन सुंदरी असं काहीतरी नाव आहे, असू दे, त्यांची माता विवेकानंदांची. तर लक्षात घ्या, आपण जर हा विचार केला तर माता या संस्कारांच्या एका अर्थाने जननी असतात. संस्कार त्यांच्याकडून मुलांना मिळतात. म्हणून असं म्हणलं जातं की राष्ट्राला गरिबी आली आणि अर्ध्या जनतेला शिकवण्या एवढाच पैसा आहे तर सगळ्या स्त्रियांना शिकवा तुम्ही, पुरुषांना शिकवू नका. कारण स्त्रीला शिकवलेलं शिक्षण पिढ्यानपिढ्या पुढे पुढे जातं. पुरुषांना शिकवलेलं त्यांच्या पिढीपुरतंच कदाचित राहील. केवढा मोठा आपण म्हणतो ना की सन्मान आहे हा स्त्रियांचा. पुढे जाऊया. जन्म कुठे झाला? केरळमध्ये. केरळाला आपण म्हणतो गॉड्स ओन लँड, देवभूमी केरळ. आजही सुंदर आहे. आणि 2500 वर्षांपूर्वी किती सुंदर, किती निसर्ग संपन्न असेल ती कल्पना करा. त्यातलं कालडी गाव कोचीनपासून 25 किलोमीटरवर आहे. म्हणून आम्ही गमतीनं म्हणतो की कोचीनला मोठे मोठे मॉल्स आहेत, आशियातले मोठे मॉल्स आहेत, वस्त्र वगैरे विकत घ्यायचे वगैरे. तर आपल्या स्त्रीवर्गाला त्याचं जरा जास्त आकर्षण असतं. निदान पुरुषांनी तरी त्यांना जे 3-1 तास लागणार असतात त्या मॉलमध्ये, तेवढ्यात सहज जाऊन येता येतं. एक अर्धा तास जायला, अर्धा तास यायला, आणि तासभर तिथे थांबा. शंकराचार्यांच्या जीवनातले प्रसंग दर्शवणारी जी भित्तिचित्र आहेत ना, तुम्हाला आश्चर्य वाटेल. सांधे दुखी असणारी माणसं पहिल्या चित्रापासून सुरू करतात शेवटच्या चित्रापर्यंत. त्या चित्र सुंदर आहेत, त्याच्याखाली लिहिलेलं वर्णन सुंदर आहे. आणि ते करत करत आणि नंतर तुम्हाला सांगितलं जातं तुम्ही जवळजवळ 7 मजली इमारत चढून आलेला आहेत. अशी पायऱ्या नाही आहेत तिथे, तिची स्पायरल आहे. म्हणजे इथे झाल्यानंतर तुम्ही तेथे जाता, नंतर तुम्ही तिथे जाता, तुम्ही तिथे जाता, तिथे जाता, ते वाचता. अक्षरशः तुम्हाला सांगतो, लोकांनी केलं की आपलेच गुडघे आहेत ना का शंकराचार्यांचे गुडघे आहेत ते. इतकं चालणारे, भारत भ्रमण करणारे. कळतही नाही आपल्याला. देहभान विसरणारं जर काही असेल ना तर त्याला दिव्य म्हणतात, समाधी अवस्थेत नेणार आहेत, असं शंकराचार्यांचं चरित्र आहे. कालडी गाव, तिथे नदी, पेरियर नदी. आणि त्या नदीला पुढे आत्ता तुम्ही बघाल ना तर जिथे भिंत किंवा कंपाऊंड आहे ना त्याच्या खालून ती नदी वाहते. शंकराचार्यांच्या जीवनातला प्रसंग आहे जो आपण नंतर बघणार आहोत. आईचं नाव आर्यांबा किंवा विशिष्टा देवी. आर्या आणि अंबा. अंबा म्हणजे पार्वती ना, अंबे तुला नमस्कार करतो. आणि मुख्य म्हणजे शिवगुरु, वडिलांचं नाव. म्हणजे त्यांचे आईवडील शिव पार्वतीच होते. शंकर नाव ठेवलं. ह्या मुलाला 2.5 वर्ष बोलायला लागले, 1.5 वर्षी वगैरे काहीतरी. आणि नंतर वडील म्हणायचे ते ऐकायचे. वेदस्तुती, विष्णू सहस्रनाम आणि गीता त्यांनी श्लोक म्हणावा आणि यांनी म्हणून दाखवावा. कदाचित बोबडा असेल परंतु म्हणून दाखवा. एक पाठी. केवढी बुद्धिमत्ता, केवढी स्मृती, धारणा शक्ती त्यांची एवढी प्रचंड होती. आज धारणा म्हणजे ज्याला आपण धारिका म्हणजे फाईल म्हणतो, आणि धारणा शक्ती म्हणजे जास्तीत जास्त फाईल्स साठवण्याची शक्ती. आपण हल्ली कम्प्युटरमध्ये वापरतो ना, इतक्या फाईल्स, इतक्या फाईल, अनगिनत ज्याला म्हणता येतील ना, अगणित अशा फाईल्स साठवण्याची त्यांची बुद्धी होती. काय काय त्यांनी लक्षात ठेवलं नसेल आणि काय काय त्यांनी आपल्या लिखाणात आणलं नसेल
ह्याला खरंच हिशेब नाही. जसं व्यासांच्या बाबतीत म्हणतो व्यासोच्छिष्टम जगत सर्वम, तसंच शंकराचार्यांच्या बाबतीतही म्हणायला हरकत नाही. अर्थात व्यासांची प्रतिभा जरा निराळी होती. त्यांनी सगळ्या प्रकारचा विचार केला समाजाचा. ह्यांनी अशा धर्माचा विचार केला की जो धर्म जगाला तारक असेल. त्यांच्याबद्दल गैरसमज अनेक आहेत. एक कुठे जन्मले, कालडीमध्ये, आणि नंबूद्री ब्राह्मण. एरवी ब्राह्मण हा वर्ण आहे हा विचार आपण गीतेच्या वेळेला बघितलेला आहे की जात नाही आहे. ब्राह्मण आपण म्हणतो ना की जो ज्ञान मिळवतो आणि ब्रह्माबद्दलचं ज्ञान मिळवतो तो ब्राह्मण. आणि म्हणून मागे तुम्हाला सांगितलं होतं की त्याचं अशा ब्राह्मणाचं स्पेलिंग BRAHMAN करतात. आणि जात जर तुम्ही त्याला ब्राह्मीण, आय एम अ ब्राह्मीण सांगा तुम्ही, पण ब्राह्मण कोण आहे? तो कुठल्याही जातीचा असू दे ना, वर्ण ब्राह्मणाचा आहे. अहो किती ऋषी आहेत ना, ते निरनिराळ्या जातीचे वगैरे. आणि ऋषीचं कुळ बघू नका, नदीचं मूळ बघू नका, कारण मुळाच्या ठिकाणी नदी करंगळी एवढी असते, पुढे सागराला जाऊन मिळते तेव्हा मोठी होते. आणि ऋषींचं कुळ, कितीतरी ऋषी कुठे कुठे जन्मलेत हे लक्षात ठेवा. आपण ज्यांना नवनाथ म्हणतो, निरनिराळ्या प्रकारचे जन्म आहेत. मग अशा वेळेला कशाला बघता? त्यांचं कार्य बघा. आणि कार्य झाले की नाही कशावर? त्यांचे ग्रंथ आपल्याकडे आहेत. बस ते ग्रंथ आहेत ना, तेच त्यांचं जीवन. आपण मागे नेहमी म्हणतो की हा जो ग्रंथ आहे ना, ग्रंथ ही त्यांची वाङ्मयी मूर्ती आहे. शंकराचार्य कसे होते असे, हा शंकराचार्यांचा ग्रंथ नाही आहे, पण शंकराचार्यांवर लिहिलेला की वेद एका महाअवताराचा, महाअवतार, महान अवतार. आणि हे पुस्तक संदर्भासाठी आहे आपल्याला सकरू देवधर आणि प्राध्यापक मेघश्याम सावकार यांनी लिहिलेलं आहे. ते मुद्दा तो नाही आहे की ती कमी साधनं उपलब्ध आहेत त्यांच्या चरित्राची, तरीही त्यांच्या स्तोत्रातून, त्यांच्या ग्रंथातून त्यांचं आत्मचरित्र व्यक्त होतं. ते जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून सहज विचार करूया. एका प्रसंगापर्यंत येऊन थांबणार होता. पण आज ज्यावेळेला 2.5-3व्या वर्षी आणि 3-4 वर्षाचे असताना वडील गेले, आता कोण करणार? पण एक मराठीत फार सुंदर म्हणी येतो, आंधळ्याच्या गायीत देव राखतो. त्या गायी गेल्या तरी त्याच्याजवळ, कारण त्यांनाही कल्पना असेल आपला मालक आंधळा आहे, त्यांना काही कळत नाही असं समजता का? व्यक्त करू शकत नाही, भाषा येत नाही त्यांना. तर संध्याकाळच्या वेळेला सगळ्या येतात आणि सगळ्या यांना त्यांनी शेपूट धरली गायीची की यांना घरी नेत असतील गोठ्यापर्यंत. आंधळ्याच्या गायी देव राखतो. इथे ती एकच आर्यंबा. आणि हे नंबूद्री ब्राह्मण म्हणजे कर्मठ. त्यांच्यात मुलगा, पती, आणि पती गेले असतील तर भाऊ यांच्याशिवाय कुणालाही स्पर्श करायचा नाही. आणि नदीत जायचं, नदीत स्नान करायचं आणि तिथलं पाणी आणायचं आणि नैवेद्य आणि देवाची पूजा, त्याच्यासाठी वाहतं पाणी वापरायचं. अजूनही शंकराचार्य जे तेजस्वी आहेत ना, ते वाहतं पाणी. मग त्यांना काहीच नसेल तर विहीर लागते, जिचे रोज झरे असतात आणि रात्री ते विहीर, ते पाणी त्यांना लागतं. नळाचं पाणी चालत नाही, साठलेलं पाणी चालत नाही, तोपर्यंत ते चालत राहतं. असे तेजस्वी शंकराचार्यांबद्दल मी सांगणार आहे. अलीकडच्या काळातल्या आम्ही काही पाहिलेल्या, आमचं भाग्य ते नंतर सांगेन. पण हे लक्षात घ्या, ज्यावेळी नंबूद्री ब्राह्मण कर्मठ वडील गेल्यानंतर आईला हाताला धरून हा बालशंकर न्यायचा त्या नदीवर. आणि नदी जरा दूर होती घरापासून, आणि घरापासून दूर असल्यामुळे आणताना त्या उन्हात तिला भोवळ यायची. केरळमधलं ऊन बघा ना, ते जास्त आपण म्हणतो ना की विषुववृत्ताच्या जवळ आहे, इक्वेटरच्या जवळ आहे, प्रचंड ऊन, आणि तिला भोवळ यायची. आणि मग तो आणायचा. स्पर्श दुसरा कोणी करायचा नाही, स्त्रियांनी केला तर चालेल, पण ते सुद्धा नंबूद्री वगैरे फार कर्मठ. बुद्धिमानाच्या बाबतीत तेलंगणातले तेलंगी ब्राह्मण, किंवा आपण म्हणतो कोकणातले किंवा कोकणस्थ ब्राह्मण, हे मी उदाहरण देतोय, जाती सांगत नाही आहे. कृपया बुद्धिमत्तेच्या दृष्टीने यांच्यात असे पिढ्यानपिढ्या हे शिकत आलेले आहेत. आज ज्यांना शिक्षणाची संधी मिळाली त्यांनी आपल्या बुद्धीचा चमत्कार दाखवलेला आहे. तुम्ही 10वीच्या आणि 12वीच्या रँक्स बघा, प्रत्येक शाळेत येणाऱ्या किंवा प्रत्येक कलेत, प्रत्येक स्पर्धेत येणारे विद्यार्थी बघा. आता काही एका विशिष्ट जातीची अशी मोनोपॉली म्हणजे एक हक्क राहिलेला नाही आहे. पण आपण परंपरेनं जे चालत आलेलं आहे त्याच्याबद्दल मी उल्लेख करतो की इतके कर्मठ असल्यामुळे आईला आपल्याशिवाय कुणाचाही आधार नाही आहे. मग याचा व्रतबंध करूया. इतक्यात एक नातेवाईक आले आणि ते म्हणाले याच्या व्रतबंधाची जबाबदारी मी घेतो. नंतर शिक्षण शिकायला गेले गावातल्या गुरुकडे. गावातले गुरु म्हणाले, अरे तुला शिकवलं ते सगळं तुझं झालं आहे, आता मला शिकवण्यासारखं काही राहिलेलं नाही आहे. तेव्हा तू अशा एका गुरुचा शोध घे की ज्याचं ज्ञान अगाध आहे आणि तुझ्यासारख्या बुद्धिमान मुलाच्या बुद्धीला ते न्याय देऊ शकतील.
ते कोण असतील असे गुरुनीही सांगितलं असेल किंवा यांनी अंतर्ज्ञानाने ओळखलं असेल, आणि त्या गुरुच्या शोधापासून आपण उद्या सुरुवात करणार आहोत. संन्यास आणि गुरुचा शोध आज कुठे थांबणार आहोत. एकच प्रसंग बघूया. गुरुकुलात असताना मधुकरी मागायची असते, 4 घरी भिक्षा मागायची असते. हे एका घरासमोर उभे राहिले. काय वय असेल त्यांचं? 8व्या वर्षी गुरुशोध केलाय. हा वर्षाचे 6 ते 7 वर्षांचे असतील. ओम भवती भिक्षां देहि. एकच म्हातारी त्या घरात राहत होती आणि तिचे पती होते, पण ते कामासाठी बाहेर गेले होते, गरिबी होती, दुष्काळ पडलेला असेल. अशा वेळेला तो तेजस्वी बघितल्यानंतर हिच्यातलं सगळं मातृत्व जागं झालं. ती म्हणते, डोळ्यात पाणी आणून तुला देण्यासाठी माझ्याकडे काही नाही. त्यावेळेला बालक म्हणतं, काही असेल ते घाल माते. मग कुठेतरी एका कोनाड्यात, म्हणजे खण म्हणतो आपण, त्या कोपऱ्यात एक सुका आवळा असतो. ती घालते आणि या बालकाच्या डोळ्यात अश्रू येतात. लक्ष्मीला तो प्रार्थना करतो की हा एकमेव आवळा असलेला ह्या मातेनं माझ्या झोळीत घातलेला आहे भिक्षा म्हणून. तू कर सोन्याच्या आवळ्यांचा पाऊस पाडीच्या घरावर म्हणून कनकधारा स्तोत्र. शंकराचार्यांची स्तोत्र गोड आहेत. त्या बऱ्याच स्तोत्राला अशी ऐतिहासिक किंवा पार्श्वभूमी आहे आणि त्या पार्श्वभूमीतून ती आलेली स्तोत्र आहेत. आणि अक्षरशः ही धनलक्ष्मी जी आहे त्या धनलक्ष्मीने आवळ्याच्या सोन्याच्या आवळ्यांचा पाऊस पाडला. आणि नंतर ती बघते, अरे काय कोणाचीच, त्यांनी केवढी प्रार्थना केली त्या बालकाने, बालक निघून गेला होता. ज्यावेळेला त्यांनी हा प्रसंग सांगितला आणि त्यांचे गुरु त्याच भागात होते ना, भिक्षा तिकडेच मागायची होती, हे असं घडलं कळल्यानंतर त्या दिवशी रात्री त्यांच्या गुरूंना झोप नाही. हा कोण आहे बाळ? हा बाळ बुद्धिमान आहे एवढंच मला माहीत होतं. तो मेधावान आहे, तो प्रज्ञावान आहे, तो प्रतिभावान आहे, परंतु हे अद्भुत आहे. त्याचं हे सामर्थ्य परमात्म्यासारखं सामर्थ्य आहे. आपण ह्याला आपल्याकडे ठेवता कामा नये. म्हणून त्यांनी सांगितलं, बाळा शिक्षण पुरं झालेलं आहे, घरी जा. आणि घरी आई आणि मुलगा यांची काही वर्षांनी, म्हणजे 1-2 वर्षांनीच असेल, वय किती आहे यांचं, 7 वर्ष किंवा 8 वर्ष, भेट झालेला तो प्रसंग अनेक ठिकाणी वर्णन केलेला आहे. आणि तुम्हाला खरंच सांगतो, श्रीद कुलकर्णीने नवल उदयला चंडांश आणि याही ग्रंथात सकृ देवधराने त्यांचं जे चरित्र लिहिलेलं आहे ना, ते इतकं ललित मधुर चरित्र आहे, वाचावं असं वाटतं. कादंबरी नाही आहे ते, पण त्यांनी प्रसंग वर्णन केलेले आहेत. हा प्रसंग आहे ना, कुणाचे हृदय हेलावून टाकेल, गदगद होतील ते आणि डोळ्यातून अश्रू येतील. आई आणि मुलगा भेटते. आईला माहीत नसतं की मुलगा हा आपल्याला भेटायला आलेला आहे, तो जवळजवळ आयुष्याच्या अंतापर्यंतच्या वियोगासाठी. काय प्रसंग असेल तो आपण उद्या पाहणार आहोत. आहेत त्या ठिकाणी ताट बसूया शांत. ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणणार आहोत. त्यांचे वडील शिवगुरु ओम नमः शिवाय म्हणत होते, आई नमः शिवाय म्हणत होते. हे पंचाक्षरी आणि षडाक्षरी असे 2 मंत्र आहेत. त्या 2 मंत्राची अद्याक्षर घेऊन त्यांनी जे श्लोक केलेले आहेत आपण वाचू ते या 5 दिवसांच्या काळात. पंचाक्षरी मंत्र म्हणजे नमः शिवाय आई म्हणत होते, आणि षडाक्षरी म्हणजे 6 अक्षरांचा मंत्र म्हणजे ओम नमः शिवाय वडील म्हणायचे. आपण ओम नमः शिवाय हाच मंत्र म्हणणार आहोत. काही वेळ म्हणूया माझ्यानंतर. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. शांत चेहऱ्यावर हास्य, रिलॅक्स्ड. शक्तिमंत्र म्हणूया. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जय नारायणी नमोस्तुते. शांत. शांतीपाठ म्हणायचा आहे.
ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शांति। तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास। हातावर हात जोडूया, ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळूया। अगदी सावकाश डोळे उघडून समोरचे आद्य शंकराचार्य, सद्गुरुनाथ आणि मुख्य म्हणजे त्यांचा वाणीरूप किंवा शब्दरूप असा ग्रंथावतार या सगळ्यांना वंदन नमस्कार करूया। शांतपणे डोळे उघडून शांत आनंद। महाराज महाराज महाराज। ह्यहंकार चित्तानिनाहं न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योमभूमिर्न तेजो न वायु चिदानन्दरूपः शिवो